आयुर्वेदाने दिनचर्या, ऋतुचर्येचं वर्णन केलेलं आहे. आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथांमध्ये चरक संहिता असेल, सुश्रुत संहिता असेल, अष्टांग संग्रह असेल, अष्टांग हृदय असेल, यामध्ये ऋतुचर्या कशा प्रकारची असावी याबद्दल विवेचन आलेलं आहे. आज आपण उन्हाळ्याच्या दिवसात कुठल्या गोष्टी करायच्या, उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण काय करायला पाहिजे याचा अष्टांग हृदय या ग्रंथानुसार काय काय माहिती सांगितलेली आहे त्याबद्दल आपण उहापोह या ठिकाणी करणार आहोत. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपला उन्हाळा सुखकर होण्यास मदत मिळू शकते. त्याकरता सर्वात पहिले जो विषय आहे तो म्हणजे आपण जेवताना जे मधुर पदार्थ आहेत त्याचा उपयोग तुम्ही जेवताना समप्रमाणात करू शकता. जर तुम्हाला मधुमेह नसेल किंवा कुठल्या गोड पदार्थामुळे तुमचे आजार वाढत नसतील तर तुम्ही गोड पदार्थ खाण्याची मुभा किंवा थोड्याफार अधिक प्रमाणात गोड पदार्थ तुम्ही जेवताना घेऊ शकता. पण आयुर्वेदाचा एक नियम आहे. गोड पदार्थ खाताना आपण वस्तुतः काय करत असतो की गोड पदार्थ आपण जेवणाच्या शेवटी खात असतो. पण आयुर्वेदाने असे सांगितलेले आहे, मधुर आम्ल लवण कटु तिक्त कषाय असे 6 रस आयुर्वेदाने वर्णन केलेले आहे. या 6 रसामध्ये जो मधुर रस आहे याचं जे स्थान आहे ते अग्रगण्य आहे आणि त्यामुळेच मधुर रस जो आहे हा आपण जेवताना सर्वात पहिले जेवणं अपेक्षित आहे आयुर्वेदानुसार. त्याचबरोबर आयुर्वेदाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपण सकाळी झोपेतून उठल्यावर ज्यावेळेस आपण आंघोळ करतो, आंघोळ जी आहे ही थंड्या पाण्याने करणं म्हणजे साध्या पाण्याने करणं आयुर्वेदाला अपेक्षित आहे. पण तुम्हाला काही सर्दी ताप खोकल्यासारखे आजार असतील किंवा तुमच्या डॉक्टरांनी काही सांगितलं असेल, ज्यावेळेस तुम्हाला साधं पाणी कॉन्ट्रा इंडिकेशन असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही जरूर ऐकणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की जेवण कसे करायचे. तर जेवताना आयुर्वेदात एक सांगितलेलं आहे की या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही तुमच्या जेवणाचा किंवा तुमच्या जे इंटेक कॅपॅसिटी आहे त्याच्या 50% तुम्ही जेवण करणं आवश्यक आहे. म्हणजे एकदम अतिशय गच्च तुमचं पोट होणार नाही. त्यामुळे तुमची ऋतुचर्या जी आहे ती व्यवस्थित होईल. आणि जर तुम्हाला काही स्निग्ध पदार्थ खायचे असतील, म्हणजे जर काही तुम्ही तळलेले पदार्थ खाणार असणार तर ते तळलेल्या पदार्थाचं प्रमाण सुद्धा या ऋतूमध्ये तुम्ही कमी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आयुर्वेदाने खजुरादी मंथ नावाचा जो प्रकार सांगितलेला आहे त्यामध्ये खजूर असेल, मनुका असेल याच्या पदार्थापासून तयार झालेला खजुरादी मंथ तुम्ही तुमच्या दैनंदिन ऋतुचर्येमध्ये, ग्रीष्म ऋतूच्या चर्येमध्ये तुम्ही वापरू शकता. सोबत आयुर्वेदाने दुग्धपान सुद्धा सांगितलेले आहे. रात्रीच्या वेळेस तुम्ही दुधाचे पदार्थ सुद्धा घेऊ शकता. आणि उन्हाळ्याच्या दिवसात झोप म्हटली म्हणजे खूप जास्त प्रमाणात झोप येत असते. तर या झोपीसाठी आयुर्वेदाने काही नियम सांगितलेले आहेत. एक वर्णन अष्टांग हृदय या ग्रंथात असं आलेलं आहे की कमळाचे फुलं किंवा केळीचे पानं यासारख्या शय्या म्हणजे याच्यापासून बनवलेल्या शय्या, मुलायम शय्या याचा उपयोग आयुर्वेदाने उन्हाळ्याच्या दिवसात करणं आयुर्वेदाला अपेक्षित आहे. म्हणजे ज्या ठिकाणी एकदम हार्डनेस आहे, कडक आहे त्या ठिकाणी तुम्ही झोपणं शक्यतो टाळायचं आहे. या मुलायम अशा तुम्ही शय्येवर झोपले, या मुलायम अशा बेडवर जर झोपले तुम्ही तर तुम्हाला झोप व्यवस्थित लागू शकते असं आयुर्वेदाचं मत आहे. सोबत तुम्ही जे कपडे घालायचे आहेत ते सुती कपडे घालून सैल कपडे घालणे आवश्यक आहे. जो व्यायाम आहे तो सुद्धा तुम्ही नियंत्रणात करणं आयुर्वेदाला अपेक्षित आहे. आणि या दिवसामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे आयुर्वेदाने एक जो सांगितलेला आहे की या उन्हाळ्याच्या दिवसात स्ट्रेस, एन्झायटी, टेन्शन किंवा चिडचिड होणे किंवा आणखी कोणते मानसिक आजार उद्भवू नये याकरता अतिशय सुंदर असं वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसात तुमचं मानसिक स्वास्थ्य, मेंटली स्ट्रॉंग तुम्ही राहण्यासाठी तुमच्या आजूबाजूला जर लहान लहान भोली बाबळी मुलं खेळत असतील तर त्या मुलांचा खेळ पाहण्यात तुम्ही रममान होणं आयुर्वेदाला अपेक्षित आहे. ही एक साधी आणि सोपी गोष्ट जर तुम्ही नुसतं तुमच्या डोळ्यांनी लहान मुलांचे ते खेळणारे खेळ पाहिले
त्यांचे बोलण्याचा आवाज तुमच्या कानापर्यंत जर आला तर तुम्हाला मेंटली सॅटिस्फॅक्शन अतिशय जास्त प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मिळू शकतो। सोबत आता जे लोक अतिशय महानगरांमध्ये राहत आहे, मोठ्या मोठ्या फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत आहे, त्यांना शक्य असेल त्यांनी, किंवा जे गावाकडचे असतील किंवा साध्या आमच्यासारखे छोट्या शहरांमध्ये राहत असतील तर त्या लोकांनी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जो चंद्र आहे त्याचा प्रकाश किंवा त्याच्या ज्या चांदण्या आहेत आभाळातल्या, या चांदण्यांकडे संध्याकाळच्या वेळेस बघणं अपेक्षित आहे। यांनी मनाला आणि शरीराला शीतलता प्राप्त होऊन मानसिक स्वास्थ्य सुद्धा अतिशय उत्तम राहून उन्हाचा त्रास, उन्हाळ्यात जाणवणारी गरमी जाणवणार नाही, असं आयुर्वेदाचं मत आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। धन्यवाद।